नमस्ते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता कसं हिवाळा चाललेला आहे, तर हिवाळ्यामध्ये ना मार्केटमध्ये छान छान अशा ताज्या भाज्या येतात. तर तशी कोथिंबीर वगैरे पण छान अशी मार्केटमध्ये फ्रेश अशी कोथिंबीर वगैरे पण येते. तर आता आहे ना मार्केटमधून आहे ना अशी फ्रेश अशी कोथिंबीर आणलेली आहे. तर त्याचा म्हटलं कोथिंबीर वड्या बनवूया. तर इथे आहे ना एक कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर आहे ना स्वच्छ म्हणजे पहिली साफ करून घेतलेली आहे, नंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता मी याला ना बारीक कट करणार. तर आपण आज आहे ना कोथिंबीर वड्या बनवणार आहे. तर मी कशी कोथिंबीर वड्या बनवते तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी ह्याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर कटिंग करणे बारीक करून घ्यायच्या अगोदर इथे आहे ना ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. इथे आलं लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या, तर त्याची आहे ना मी पेस्ट तयार करून घेणार आहे. ही कोथिंबीर आहे ना मी पहिल्यांदा ना असे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर थोड्या वेळ म्हणजे पाणी नितळत वगैरे ठेवलेलं आहे. तर त्याला ना मी बारीक करून घेते. आता आपल्या इथे आहे ना ही कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे आणि इथे आपली पेस्ट आलं लसूण आणि मिरची त्याच्यामध्ये ना मी ॲड करणार आहे. अशी बारीक करून घेतलेली आहे बारीक पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, तर ह्याच्यामध्ये मी मिरची घातली त्यामुळे लाल तिखट नाही ॲड करणार आहे. थोडासा गरम मसाला चवीपुरते. बघा ही गुळाची पावडर आहे. ती आणि पण छान असे आपल्याला क्रिस्पी होते. आता इथे आहे ना मी 1 कप म्हणजे बेसन घेतलेलं आहे भरून. त्याच्यामध्ये आहे ना जेवढं लागेल त्यानुसार मी ह्याच्यामध्ये बेसन ॲड करत जाणार आहे. थोडं थोडं बेसन ॲड करत जायचं. जसं लागेल त्यानुसार मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे बेसन. आता आपण हे ना छान मिश्रण मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये कशी पाण्याची आवश्यकता लागणार नाही, कारण की ऑलरेडी कसं कोथिंबीरमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं ना, तर एवढी लागणार नाही. जर तसं जर वाटलं आपल्याला तर थोडंसं ॲड करू शकतो. इथे आहे ना कढईमध्ये हे ठेवलेले पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ना काही पडू नये म्हणून लिंबू पण टाकलेलं त्या पाण्यामध्ये. आणि हे आता पाणी ना तापण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथे आहे ना आपले वडीचं पीठ म्हणजे कोथिंबीर वडीचं पीठ तयार झालेलं आहे. तर इथे मी आहे ना हे बाऊल पूर्ण म्हणजे पीठ ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि 2-3 चमचे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अजून बेसनचं पीठ. तर बघा अशा प्रकारे ना एवढं आपलं हे तयार झालं. आता ह्याच्या आपण आहे ना म्हणजे रोल बनवून घेऊया. मीडियम साईजचेच बनवणार आहे रोल. या साईजचा आहे ना रोल बनवलेला आहे. आता मी आहे ना एक करून हे बघा तयार करू चाळणीमध्ये ठेवणार आहे एक करून. हे आता आपल्या आहेत नाही ते 3 रोल तयार झालेले आहे कोथिंबीर वडीचे. आता आपण आहे ना ते शिजण्यासाठी ना याच्यावर झाकण मारूया, म्हणजे छान अशी ना शिजली जाते. 20 ते 25 मिनिटं छान असं आपण ना बारीक गॅसवर शिजून घेऊया छान असं. हे बघा हे आता आहेत ना ह्या 20 ते 25 मिनिटं शिजायला दिल्यात. नंतर थोडा वेळ गार झालेल्या आहेत. आता हे बघा ह्यात छान अशा आपल्या आहेत ना कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत. त्याला ना कट करून घेणार आहे आणि शॅलो फ्राय करणार आहे.
कट करून घेते आहे. आणि तोपर्यंत आपला हा पॅन पण आहे ना तापायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आहे ना फ्राय करून घेणार आहे. थोडं फास्टच केलेलं आहे, मिडियम असं. तर आता हे आहेत ना आपल्या एका साईडने झालेले आहे. तर ना दुसऱ्या साईडने पण छान असं दोन्ही साईडने आपण आहे ना क्रिस्पी अशा फ्राय करून घेणार आहे. हे बघा एका साईडने बघा कसे क्रिस्पी झाले. दोन्ही साईडने पण आहे ना आपण शेकून घेऊया. छान असे आहेत ना आपल्या झालेले आहेत. दोन्ही साईडने पण आपल्यात ना शेकले आहेत, झालेले आहेत. आता मी ना काढून घेणार आहे. आपल्या आहेत ना वड्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. तर गॅस बंद करते. आता मी आहे ना एका प्लेटमध्ये ना त्या वड्या काढून घेणार आहे. छान अशा आपल्या आहेत ना कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे. तर ही कोथिंबीर वडी आहे ना आपण सॉस वगैरे बरोबर पण खाऊ शकतो, टॅमॅटो सॉस बरोबर किंवा चपाती भाताबरोबर पण छान अशी खाऊ शकतो. एक प्रकारे हा नाश्त्याचा पण प्रकार आहे आणि हा जेवणाचा पण, म्हणजे जेवतेवेळी पण छान असे तोंडी लावून आपण खाऊ शकतो. तेव्हा अशा प्रकारे आहे ना ही आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल.